मित्रांनो विषय कसा माहिती आहे काय, गाणी लावू शकत नाही हो, कॉपीराईट पडते, त्यामुळे मी तोंडाने गाणी म्हणते, मग काय कॉपीराईटचा बा पण येत नाही, असा विषय आहे. तर मित्रांनो आता आहे आपण वडोदरा एक्सप्रेसला आणि आपण आता चाललोय, बघू उद्या दुपारपर्यंत मुंबई पार झाली तर ठीक, नाही तर मग काही ना उद्या संध्याकाळी पार करायला लागणार आहे. काही टायमात लय काय नाही, जिथं आपण सांगलीत संध्याकाळी 1-2ला पोहोचते, तिथं आपण लयत लय दुपारी दुसऱ्या दिवशी 1-2ला पोहोचते. आणि आता एक्सप्रेसला कधी नाही ते पाऊस चालू झालाय आता, आणि पाऊस पण भरपूर चालू आहे. इथं मागं बघू शकता पाणी कसं ओढायला लागले, आणि आता सगळं ओके मध्ये आहे. आणि मित्रांनो जर आपल्याला मुंबई उद्या पार करायची झाली तर मग कुठं आपल्याला आंघोळ करायला थांबता ते येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, मुंबई जर दुपारी पार झाली तर आपण तिकडं पुण्या साईडला पुढे एकदा गेलो की तिथं आपल्याला आंघोळ करायला भेटणार आहे भरपूर, म्हणजे सागर हॉटेल ठीक आहे, थोडा हॉटेलचा काही विषय नाही, तिथं आंघोळ करायला भेटते आपल्याला. आणि जर उद्या दुपारी जर मुंबई पार करू शकलो नाही तर मग काय उद्या मस्तपैकी आंघोळ करायचं, आंघोळ करून निघायचं, असा विषय आहे. तर चला मित्रांनो, यो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीच कपड्यावर आहे मित्रांनो, काय सांगून लय वाईट हाल होते, आणि गाडीच्या नादानं बदलता येत नाही कपडे, त्यामुळं जरा समजून घ्या. त्यामुळं भावाला सपोर्ट असं जर राहू दे तुमचा. आणि दुसरी गोष्ट, आता सुरत राहिले 218 किलोमीटर इथनं, आणि वडोदरा एक्सप्रेस ते 60 किलोमीटर राहिले. आणि आता पाऊस पण चालू आहे, त्यामुळे स्पीड आपल्याला लई ठेवता येत नाही, 60-50-60 ठेवता येते स्पीड. आता पावसात रस्त्यावर ऑइल चेंज पडलेला असते, गाड्या टायर बिर घसरतात, त्यामुळे एकदम शिस्तीने गाडी चालली. बाकी काय विषय नाही. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग कसा वाटला अनेकदा सांगतो, कमेंटमध्ये नक्की सांगा. काय चुकलं आपलं माफ करा, काय तुम्हाला वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. असं काय नाही की वाईट बोलला तर मी पण त्याला बरोबर उत्तर देत असतो. जर प्रश्न चांगला असते, उत्तर चांगलं असते तर त्याला आपण चांगलंच उत्तर देते, चांगलाच आपण प्रश्न विचारते, असा विषय आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब तेवढं करा जाता आता. चला. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये सगळं व्हिडिओ कसं झाला माहिती आहे काय, तिकडे जाणारा व्हिडिओ, तिकडे जाणारा व्हिडिओ, आणि 100 किलोमीटरमध्ये एकच क्लिप, असा विषय झाला. म्हणजे ते व्हिडिओ कसं झाला माहिती आहे काय, त्या व्हिडिओमध्ये होती पाक लढतर, गाडीची कामाची लढतर, ही जी लढतर, ती जी लढतर. तर मी रात्री व्हिडिओ केले की 2 वाजता व्हिडिओ केले तुम्हाला बाय बाय म्हणून. मी सिद्धीत होतो का नाही मला तीच माहित नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सिद्धीत आहे आणि मी रात्री झोपलेलो काय तर 5 वाजलेले, हा थांबा 5 नाही, हा 4:45 वाजलेले. 4:45 वाजता झोपलो बरोबर 15 मिनिटं, आणि जरा चालवलो पुढे तर तो लागले झाकायला. आम्हाला काय म्हणजे शुद्धीतच राहिना मी. वडली साईडला मुलांना घे म्हणलं तसं मला अहमदाबादच्या म्हणजे एक्सप्रेसवर चढायच्या आधीच मागायला मला टोल नाक्यावर गाडी. मी त्याला म्हटलं नाही बाबा, एक्सप्रेस वे आपला फेवरेट रोड आहे, तिथे आपण चालवतो, मग तू चालव म्हटलं, बाकी काही विषय नाही. मग पुढे येऊन चालवली जरा, मग 5 वाजता दिली मल्ल्याला. मग आता 5 वाजता दिल्यावर मल्ल्यानं गाडी आणलाय, पाक तलासरीपर्यंत गाडी आणलाय. म्हणजे आश्चर्य झालो. आश्चर्य काय सोडा, एवढं काय विषय नाही. पाऊस चालू आहे, रस्ता तापत नाही, काय नाही, रस्त्यावर जरा गर्दी कमी आहे 2 व्हीलर वाल्यांची, असा विषय आहे. म्हणजे पावसात तेवढा फायदा पण होते आणि मायनस पॉईंट पण असते. कसं आहे, रस्ता ओढला असते, गाडी घसरते, इकडे तिकडे होते, ती पण सगळं जरा सांभाळून चालवायला लागते, बाकी विषय नाही. म्हणजे मल्ल्याला 5 वाजता गाडी दिली, त्यानं बरोबर 11-11:15 वाजता गाडी तलासरीमध्ये आणलाय पंपावर. आणि आता बघू शकता पंपावर घालायला लागले डिझेल, आणि पाऊस बढावा लागलाय, बका बघ बाहेर वातावरण बघू शकता, टाईट वातावरण झालंय, टाईट म्हणजे टाईट, विषय हार्ड झालाय. आणि मोबाईल मी बाहेर दाखवू शकत नाही कारण की लेन्सवर पाऊस पडायला लागलाय, असा विषय आहे. आणि मी झोपलेलो आता, म्हणजे असल्या वातावरणात झोप कुणाची उडणारच नाही. पण इथं असं आडवत झोपलेलो सांगतो, इथं असं झोपलेलो, आणि मल्ल्याचा दरवाजा उघडा होता, आणि मला पण गाडी चालवली, आणि बक्का बघ एकदम पाऊस बडवला, सगळं पाणी आत, आणि माझ्या तोंडावर एकदम झोपच उठली, गायबच झोप, कुठली झोप काय माहित नाही. गाडी पण झोप उडलेली आहे, गाडी पण पावसाची व्यवस्थित चालली ना, गाडीचं देव बदललं जातं सगळं. चला तुम्हाला आता रस्त्यात गेल्यावर दाखवतो. आणि ही टाकी डिझेल बघू शकताय, डिझेल आता एंडच्या जरावर होतं, एंडच्या जरावर डिझेल होतं. आता डिझेल जवळजवळ अर्ध्या टाकीच्या जरापाशी गेले, त्यामुळे काही विषय नाही. चला मित्रांनो, तुम्हाला रस्त्याचा नजारा दाखवतो, तर जरा एन्जॉय करा. चलो. आता
मगाशी पंपावर एवढं खतरनाक वातावरण पावसात झाले. त्यात मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट 12 वाजल्यात आणि 12 वाजले तरी पण उन्हाचा पत्ता सुद्धा नाही इथं आणि निशाणा सुद्धा नाही. त्यामुळे तर अजून भारी वाटायला लागले. आम्ही या रस्त्याला दरवेळी लई किती वाजता असते माहितीये काय? 5-6 नाही रे बच्चा, ते 4 वाजता असते होते. आपण हॉटेल थांबली ती मागिली ना. हा मग 5-6 वाजता असते आम्ही आणि तिथं आम्ही आता हाय 12 वाजता. ती पण दुपार तुम्हाला वाटणार पण नाही बघा. हाय काय वातावरण चेक करायचं दुपार तुम्हाला वाटणार नाही. पण कसं आहे मोबाईल जास्त वेळ बाहेर घेऊ शकत नाही. ते पाणी पडायला लागले लेन्सवर, त्यामुळे जरा पिस्कट दिसायला लागले. आणि आता एवढं खतरनाक वातावरण आहे म्हटल्यावर आंबा तर कापून खायला लागते. आणि आंबा तर एवढा मस्त आहे का नाही. नितीनबाईने आंबा दिलाय तिकडे कचबूजचा आहे का नाही. मस्त भाई केसर आंबा आहे. केसर आंबा हे तर कालचा आमरस खाल्ला डायमंड हॉटेलला. काय आमरस होता. 4 वाट्या आमरस वाटला. 4 वाट्या आमरस म्हणजे आमरस आहे राव. आणि याला असं काय म्हणते त्याला साखर घालायला पण लागणार नाही आमरसला. एवढा गोड आंबा यो नाद फळ आहे. नुसता खायला सुट्टी द्यायची नाही. आणि अजून एवढे आंबे पडल्यात. खावाही खावा. मग तुम्ही खाल्ला का नाही आंब्या सीझन मध्ये आंबा आणि तुम्हाला पेटी पाहिजे असते तर लगेच आपल्याला इंस्टावर मेसेज करायचा. पेटी जांबदिशी तुमच्या घरात हजर. त्यात पेटी सोबत रील स्टार मल्हार शेठला पण तुम्हाला भेटायची इच्छा तुमची पूर्ण होणार. मग हे 2 ऑफर आहेत मित्रांनो. बघा लाभ उठवताय का बघा. आणि पेटी जर तुम्हाला बघायची असेल लाईव्ह मध्ये कसे दिसत्या तर अशा पेट्या आहेत बघा. केसर डेअरी 10 किलोची एक पेटी आहे. 1 किलो 100 रुपयाला. 1 किलो 100 नाही रे. हा हे एक पेटी मित्रांनो 1200 रुपयाला एक पेटी आहे बघा. केसर केरी म्हणजे कजबूज साईडला आंब्याला केरी म्हणतात. फ्रेश मँगो आहेत. मँगो मित्रांनो विषय नाही. मी स्वतः आता खायला लागले. बॉक्स मधलीच आहेत. एकदम एकच नंबर आहेत. खरंच म्हणते पाहिजे असले तर मला इंस्टावर मेसेज करा. मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. चला आता तर मस्तपैकी पावसाळा सीझन आहे. आंबा तर खायला मजा यायला लागल्या. चला मला तर काय खात नाही. त्याला आंबे शिकरण लागते आणि आंबा त्याला काय मोकळा खावा वाटत नाही. आपण तर खायचा. मधुबन में कन्हैया भी किसी गोपी से मिले, इसलिए राधा जले, इसलिए राधा जले. हा अरे बच्चा एवढं बाप क्वालिटी आम कधीच खाल्ला ना आपण. अरे आपल्याकडे मरता क्वालिटी म्हणून कुठलं तर आंबट निघते. त्यातलं का आंबट नावाची चीजच नाही. म्हणजे एखादी दारू पिऊन तुम्ही डोक्यात नशा चढता का नाही तशी आंबेही नशा चढायला आम्हाला आता. लय वाईट मस्त लागायला आंबा. बॉर्डर आली मित्रांनो. आता जस्ट गर्दी काय बघू शकता एक पण नाही. आता आम्ही आलो ती पाक काट्यापाशी येऊनच थांबली बघा. पुढे 1-2 गाड्या आहेत. असं दरवेळी मिळलं पाहिजे. बघ मुंबई म्हणतो सांगली. काल संध्याकाळी भुज मध्ये निघलं. आज संध्याकाळी कोल्हापुरात पोहोचायलाच पाहिजे. एकदा हे झालं ना एक्सप्रेस फक्त लेबर आहे. डायरेक्ट गरम काय होणार सांगा की नुसतं सुटायचं. रिपीट सुट्टी नाही. फक्त आटोप्यात राहायचं एवढं. 100 किलोमीटर काय 100 आहे जाते. त्याने पावसात कसं आहे माहितीये का ऊन नसलं ना. ऊन नसायला पाहिजे. सावली असायला पाहिजे. मग कसं आहे कंटाळ्यात नाही चालवायला. आणि रनिंग कसं फक्त एवढंच करायचं की पाणी जिथे साठलेलं असते तिथं टायर घालायचं नाही. टायर घातलंय मग वॉल गेलं पंक्चर झाला असला तर होते 100%. आंबा बाकी काय नाही. अजून काय लागली. हे प्रभु हम चलते चलते कहाँ आ गए यार. स्वर्ग में. काय मस्त लोकेशन आहे लगा.
मुंबई पार करायचं रे, नाहीतर थांबून असली मस्त फोटो काढला असतो. आई ग, अरे होय रे बादशा. हे ह्यावेळी काय करूया माहितीये काय, विनय घाटात थांबूया आणि आपले चांगली कपडे घालूया. अरे येते थांबायला, साईडला जागा आहे थांबायला. मर्दा एवढे दिवस चालते मला, साईडला जागा असते थांबायला. आपण कुठं माहितीये काय, असं टर्न घेते का नाही, साईडला जागा असते बघ, थांब्यात मस्त फोटो काढूया. तर चला मित्रांनो, नियोजन झालेलं आहे आपलं फोटो काढायचं. उगाच आम्ही बोलता बोलता नियोजन करून टाकतोय, आहे का नाही बादशा. आम्ही मुताला पण गोव्याला जाते बोलता बोलता, काय आहे का नाही. पोहे खायचं पण पुरी बघायला जाते. बटन चालू आहे ना, चढ आहे सोडू. ये हसी वादिया ये खुला आसमां, आ गए हम कहाँ ए मेरे साजना. इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई. हा कसं आहे बादशा वातावरण, टाईट नुसतं टाईट वातावरण. अळगो 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 अळगो, हळू घे हळू घे. अरे मी तुला म्हणलं काय, सेकंडरी चेसला चटा लागल्या म्हणलं माहितीये काय. अरे मागणं गाडी वसू होती, पुढनं उचलत होती, आता मागणं वाटल्यामुळे पुढनं बसायला लागल्या गाडी. मित्रांनो विषय कसा माहितीये काय, गाणी लावू शकत नाही हो, कॉपीराईट पडते. त्यामुळे मी तोंडाने गाणी म्हणते, मग काही कॉपीराईटचा बा पण येत नाही, असा विषय. आता गाणं कुठलं म्हणूया रे, पहला पहला प्यार है. हळू बादशा हळू, खड्डा खड्डा हाट आदळ. पहली पहली बार है जान के भी अनजाना, ऐसा कैसा प्यार है वो काय हिरवगार आहे रे, अमेझिंग. मुंबई कसा आहे, अजून मुंबईत नाही सोडा आम्ही, म्हणजे मुंबई या ठिकाण आहे आम्ही. बादशा हे वाईट मला दिसायला मोबाईल मध्ये. जान के भी जाना ऐसा कैसा प्यार है. लय भारी मजा येते. हा पायाला गार वार लागत काय, येऊ उतरले डेंजर आहे. काय विषय झालाय काय माहित नाही, जाम लागली ढीगभर. आमच्या मागं 2 किलोमीटर लाईन आणि आमच्या पुढं 7-8 किलोमीटर लाईन असणार आहे. आणि आम्ही जाम म्हणजे निवांत गाडी बंद करून बसली. जवळजवळ अर्धा तास झालाय, गाडी हाय अशी बंद आहे. फायदा पण झाला, व्हिडिओ सोडली सोडा, पण आपल्याला मुंबईमध्ये गाडी दुपारी आत एंट्री करायची होती. सगळा प्लॅन चौपट होईल असं वाटायला आहे. काय जाम झालं ना, गाड्या सगळी बंद करून बसल्यात. बघू शकता इथे गाडी ही बंद आहे, त्या पुढची बंद आहे, ही बंद आहे, साईडची बंद आहे. किंवा मालिक असं झोपला इथं, काय सांगतो मी, भुका एक लागल्यात मरणाच्या. तर मित्रांनो आता गर्दीत अडकून जवळजवळ पाऊण तास झाला आम्हाला. गाडी बंद आहे, भुका लागल्यात. थोडं गोड बंद जाऊन खायचं काय तर डोकत होतं,
आतापर्यंत गेलो असतो घोडबंदरला, त्यामुळे असं नियोजन होतं. म्हणून आता खाकरा ते जरा शेंगदाणे चिक्की देणं आणलं. तिकड काय नव्हतं, इथं काय मिळत नाही. आता जेवण करायचं म्हणलं तर केलं असतं, एवढं काय नाही. पण जाम हल्ला की मग अवघड होतं, बाकी काय नाही. तरी मस्त लागते. मित्रांनो जस्ट जाम निघले, जस्ट म्हणजे जस्टच निघले. आता गाडी पुढे घेऊन आले आणि गाडी चालवायला मल्हार. आणि विषय काय झाला माहितीये काय, ही एक लेन आहे, मधली एक आहे, ती एक आहे. या मधल्या लेन मध्ये आहे का नाही इग्निसवाला आहे का नाही, टॅक्सीवाला होता, निवांत झोपून टाकलाय. त्याला माहितच नाही जाम निघले का नाही. जाम निघल्यावर म्हणणार भाई मी किती राग गया, त्याला कळायचं पण होणार आहे आता आईच्या गावात. अजून लय काय काय जण झोपल्यात. पुढं अजून कळालं नाही जाम कशामुळे लागलेलं, बघूया पुढे गेल्यावर. तर मित्रांनो आलोय बघा आता घोडबंदरच्या अलीकडच्या नदी वशी आहे. आणि जरा पावसामुळे पाणी जास्त वाढलेलं दिसते. बघा डोंगर कसलं दिसते, गाड्या बघते की, अरे बघ की आता रस्त्याला. आणि आता विषय कसा आहे मित्रांनो, आत जायला नाही घोडबंदरला. आत म्हणजे मुंबईच्या आधी एंट्री करायला 15 मिनिट राहिले. त्यामुळे आम्हाला पण माहित नाही काय सोडतात का नाही. बघूया, सोडलं नाही तर थांबूया. आता मला दाखवू, थांबा पुढं. तर मित्रांनो आहे मुंबईत आता. पुढं आपल्या ह्या काचाला वायपर नसल्यामुळे, जरा पाणी असल्यामुळे काय पुढचं दिसेना झालंय. आणि ही बाहेर येतं मुंबई बघू शकता कशी आहे. रिक्षावाले मामा पळव 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 पळव, सुट्टी नाही. बिल्डिंग तर एवढ्या मोठ्या राव, मोबाईल मध्ये पण बसीन झाल्या. मॅप लावलाय आहे, मॅप आपला सदान कदा चालू असतो. ब्रिज चढायचा म्हणलो. ते इनोवाल्याने इथंच दाबलेलं आहे आपल्याला. ब्रिज सेम दिसला रे. काय हिरवगार दिसायला लागले मित्रांनो, लय म्हणजे लय भारी दिसायला लागले. अपार्टमेंट तुम्हाला दाखवतो थांबा जवळ ना. बादशा काय बघायलाय बादशा. ला 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 ला. हाय पुढं आहे, पळवत गेलाय तो. तर मित्रांनो आपण आता मुंबई मगाशी ते सगळं पास ते करून आता मस्तपैकी घाट ते सगळं पास करून तळेवाडीच्या टोलला घेऊन थांबले. तर इथं थांबल्यावर भोका तर लय लागलेल्या, तिथं एक्सप्रेस ते जेवायला पहिलं मिळत नाही. मग सौरभ अण्णा आले आपले, दादा थँक्यू बिर्याणी आणल्याबद्दल. बघा बिर्याणी आणल्या बघा ना, म्हणल्या अय उठ बिर्याणी 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 आहे, मसाले भात म्हणून खाशील, पीस मग आम्हाला दे.
बिर्याणी आणल्या बघा, ही वरनं पांढरा दिसते. थांबा तुम्हाला आत पीस दाखवतो. हा फुल द्या सिम भावा, एक नंबर काम केला भावा. लय वाईट भुका लागलेल्या. मला पण लागतो. खा सुट्टी देऊ नको, ओढतो. हॉटेल भाग्यश्री म्हणून आणलं काय? हा हॉटेल भाग्यश्री म्हणून 3 मोकळे 3 कोंबड्या कापले ते 1 कापायचे. बायपास एक्सप्रेस लागायचे आधी. जादू मंतर हा मंतर हिज स्वॅग ओजी ओजी. गाडी म्हणा बंद पडते, याला माहित नाही. तुला माहित नाही? आठवडे बंद पडते टायमिंग असते. चला मस्त बिर्याणी खाया निघूया इथनं. आपल्याला अजून कसं आहे, लय वेळ थांबून चालत नाही. पुढे अजून आंब्यांची डिलिव्हरी द्यायची आहे. चला.